सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नसरापूर घटनेचा निषेध आता व्यक्त करण्यात येतोय। सोलापूरमध्ये आपण पाहतोय जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हा निषेध व्यक्त केला जातोय। नसरापूरमध्ये अतिशय हृदयद्रावक अशी घटना घडली। अगदी 4 वर्ष चिमुकलीवरती अत्याचार करण्यात आले आणि त्याचा निषेध म्हणून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले जाते। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, आपण पाहतोय संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप खरं तर या घटनेसंदर्भात व्यक्त केला जातोय। सोलापूरमध्ये देखील आता हा संताप व्यक्त केला जातोय, काय अपडेट? सध्याला आपण पाहिलं की खरं तर नसरापूरच्या घटनेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये सर्व पक्षीय आणि सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध आंदोलन जे आहे ते करण्यात येते। खरं तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या ज्या आहेत या ठिकाणी सर्वच या सोलापूरकरांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या घटनेचा निषेध तीव्रपणे व्यक्त केला जातो। खरं तर या आंदोलनामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या खासदार आहेत, त्याचबरोबर भाजपचे शहराध्यक्ष आहेत, सर्वच पदाधिकारी आहेत, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, सर्वच सत्तेतले आणि विरोधातले दोन्ही पक्षाचे काँग्रेसचे देखील पदाधिकारी जे आहेत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर नसरापूर घटनेच्या निषेधार्थ हे तीव्र आंदोलन जे आहे त्या ठिकाणी सोलापूरमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय खरं तर भर उन्हामध्ये रस्त्यावरती बसत ठिय्या या सर्व सोलापूरकरांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी ही एकच मागणी जी आहे या सर्व आंदोलकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि वेगवेगळे पदाधिकारी वेगवेगळे नेते जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आपली मागणी जी आहे ते समोर करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या घटनेच्या निषेधार्थ तीव्र स्वरूपाची मागणी जी आहे ती देखील सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच सोलापुरातील या ठिय्या आंदोलनामध्ये आता सर्वच सोलापूरकर जे आहेत ते एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पक्ष आणि कुठलाही भेद न ठेवता या ठिकाणी सर्व सोलापूरकर म्हणून या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदीच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।